आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आखाती युद्धाचा चटका सांगलीला। गॅसचे दर भडकले, रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले। 55 रुपयांचा गॅस थेट 80 वर। सांगली मिरजेत रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे ढग आता थेट सांगलीच्या बाजारपेठेवर घोंगावू लागले आहेत। या युद्धाचा मोठा फटका सांगली आणि मिरजेतील व्यावसायिक LPG गॅस दरांना बसला असून अवघ्या काही दिवसात गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे। 55 रुपये किलो दराने मिळणारा गॅस आता 80 रुपयांवर पोहोचल्याने रिक्षा चालकांसमोर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे ठाकले आहे। इंधनाचा तुटवडा नसला तरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचे दर तब्बल 25 रुपयांनी वधारले आहेत। आधीच महागाईने होरपळलेल्या रिक्षा चालकांसाठी ही वाढ दुष्काळात 13वा महिना ठरत आहे। गॅसचे दर वाढल्याने दिवसाची कमाई इंधनांवरच खर्च होत असल्याने कुटुंबाचा गाडा हकायचा कसा, असा प्रश्न रिक्षा चालक विचारत आहेत। दरवाढीसोबतच भविष्यात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती वाहनधारकांमध्ये पसरली आहे। यामुळे सांगली आणि मिरजेतील LPG गॅस पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। आपला नंबर लागण्यासाठी रिक्षा चालकांना अर्धा तास ताटकळत उभे राहावे लागत आहे। गॅसचे दर ज्या पद्धतीने वाढत आहेत त्या तुलनेत रिक्षाचे भाडे वाढलेले नाही। 80 रुपये किलोने गॅस भरून रिक्षा चालवणे आता परवडणारे राहिलेले नाही। सरकारने याकडे लक्ष दिले नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी भावना स्थानिक रिक्षा चालकांनी व्यक्त केली आहे। रिक्षा चालक नेमके काय म्हणाले ते पाहू। मी सलीम खाजा हुसेन जमगानले, मिरज मार्केट येथे रिक्षा व्यवसाय करणारा एक साधारण माणूस आहे। आता या सणासुदीच्या वेळेला आम्हाला गॅसची भरपूर टंचाई होत आहे। आम्ही सांगली मिरज धंदा करत आहोत आणि मिरजेहून मार्केटहून सांगली स्टँडपर्यंत जाणं येणं आमचं काम रोजचं आहे आणि आम्हाला तिथे गो गॅस म्हणून एकच पंप आहे। त्याच्यामध्ये आम्ही गॅस भरायला जात असताना ज्या वेळेला टंचाई नव्हती त्या वेळेला 55 रुपये किलो लिटर गॅस होतं। आता आम्हाला या टंचाईमुळं 55 रुपयाचा गॅस त्यांनी 80 रुपयाला द्यायला लागलेत आणि या टंचाईमुळे आम्ही कोणाला पॅसेंजरला 2 रुपये सुद्धा वाढवून घेऊ शकत नाही। आणि जर का आम्ही पॅसेंजरला सांगितलं 2 रुपये वाढवून द्या, गॅसचं रेट वाढलेला आहे, तरी पण आम्हाला लोक तक्रार करतात आणि पैसे आम्हाला देत नाहीत। आणि या टंचाईमुळे आमच्या आता ऐन वेळेला रमजानच्या सणासुदीच्या वेळेला आम्हाला जी टंचाईमुळे गॅसच्या त्रास होत आहे आणि आमचा उदरनिर्वाह हा रिक्षावरच होत आहे आणि उदरनिर्वाह आता सणासुदीच्या वेळेला या गॅसच्या टंचाईमुळे गॅसची रेट भरपूर वाढलेला आहेत आणि आमच्या रिक्षावाल्यांना अत्याचार होत आहे आणि आता रिक्षावाल्यांची सर्व उपासमार होत आहे। आणि ही उपासमार थांबवण्यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावं आणि गॅसचे जे रेट 55 रुपये लिटरचा आहे तेच 55 रुपये लिटरने गॅस आम्हाला पुरवठा करावा, हे आम्ही विनंती करतो। आणि जर काय हे आम्हाला रिक्षा लागून सगळ्या जाग्यावर थांबलेल्या आहेत, जर ही टंचाई आम्हाला दूर न करण्यात आली आणि आमची उपासमाराची वेळ आली तर आम्ही सगळे रिक्षा चालवणारे व्यवसाय करणारे रिक्षाचे लोक सगळं मिळून आम्ही सरकारबद्दल उपोषण करू आणि काय ते करणार आहे ते आम्ही प्रचार फेरी काढू किंवा आंदोलन करू। हे सगळं आम्ही करण्यासाठी आम्हाला पोटावर आलेला आहे, नंतर उदरनिर्वाह आमचा थांबलेला आहे। ऐन सणासुदीच्या वेळेला हा आमच्यावर अत्याचार का होत आहे